सज्जन हो, देवी सतींनी श्रीरामांची परीक्षा घेतल्याच्या प्रसंग वर्णनाची काव्यरचना आपण पाहिली. परंतु भगवान रामचंद्रांचं अद्भुत विश्वरूप दर्शन घेऊन जेव्हा देवी श्री शंकरांकडे परतल्या, तेव्हा त्यांना महादेवांनी सांगितलेला या घटनेच्या आधीचा शेवटचा बोध आठवला. महेश्वरांनी सतीजींना श्रीरामांची विवेकबुद्धीनी परीक्षा घेण्यासाठी कळकळीने उपदेश केला होता. परंतु बरोबर या उलट अज्ञानामुळं भ्रमित होऊन सतीजींनी ज्याप्रमाणे परीक्षा घेतली, जो अविवेक त्यामुळे उद्भवला आणि त्याचा जो परिणाम त्यांच्या प्रत्ययाला आला, यावरून अयोध्याकुमार श्रीराम हे मनुष्याची केवळ भूमिका करणारे परब्रह्म परमात्माच आहेत याची जाणीव सतीजींना झाली. आणि आपल्या पतिवचनांवर आपण शंका घेऊन आता मोठ्या असहनीय प्रसंगाला सामोरे जाणार की काय, या भीतीमुळं त्यांनी घडलेला वृत्तांत महादेवांपासून लपवला. या उपरही अजून एक प्रमाद कळत नकळत त्यांच्याकडून झाला, तो म्हणजे महेश्वरांनी त्यांना कशी परीक्षा घेतलीस, काय घडलं ते खरं सांग असा प्रश्न केल्यानंतरही सतीजींनी भयापोटी असत्य कथन केलं. मी कसलीही परीक्षा घेतली नाही, केवळ आपल्याप्रमाणेच रघुनाथजींना नमस्कार केला असं त्यांनी देवांना सांगितलं. अंतर्ज्ञानी महादेवांनी तेव्हा ध्यानाद्वारे घडलेला सर्व प्रकार जाणला आणि भगवंताच्या मायेला नमस्कार केला. मनात महादेव विचार करतात की हरीची माया प्रत्यक्ष सतीजीला सुद्धा खोटं बोलायला भाग पाडते, तेव्हा प्रभू इच्छेचा संकल्प किती प्रबल आहे. गोस्वामीजी लिहितात, बहुरी राममयही सिरु नावा, प्रेरी सतीही जेही झूट कहावा, हरी इच्छा भावी बलवाना, हृदय विचारत शंभू सुजाना. इथे श्रीमद भागवतातली एक कथा आठवते. या कथेनुसार यदुवंशातील काही तरुण मुलांनी द्वारकेजवळ निवास करणाऱ्या ऋषींची परीक्षा घेण्याच्या कुटील हेतूनं त्यांच्यातल्याच एका मुलाला हुबेहूब स्त्रीवेश चढवून त्याच्या पोटावर एक लोखंडी मुसळ बांधलं आणि ऋषींपुढे जाऊन नाट्यमय तऱ्हेने प्रश्न केला की या गर्भवती स्त्रीला मुलगा होईल की मुलगी. यावर अंतर्ज्ञानी त्रिकालज्ञ ऋषींनी यदुवंशीयांचं हे कपट ओळखलं आणि त्यांच्या मुखातून शापवाणी निघाली की हिला एक मुसळ होईल, जे पुढं यदुवंशीयांच्या समूळ नाशाला कारणीभूत ठरेल. ही शापवाणी ऐकल्यावर मात्र हे सर्व यदुवीर दिग्मूढ होऊन परत द्वारकेला आले. परंतु त्यांच्यापैकी कुणीही घडलेलं हे पापकृत्य, ही घटना श्रीकृष्णांसमोर जाऊन विदित केली नाही अथवा त्याबद्दल क्षमायाचनाही केली नाही. पुढे ऋषींचा शाप खरा ठरला. त्यावेळी जर श्रीकृष्णांपुढे जाऊन त्यांनी पश्चातापयुक्त अंतःकरणाने सत्य कथन करून भगवंतांची क्षमा मागितली असती, तर कदाचित यदुवंशीय इतिहासाला वेगळं वळण लागलं असतं. परंतु भगवंताच्या मायेचा प्रभावच इतका जबरदस्त असतो की त्यातून वर येणं हे जीवाला कठीण होतं. अगदी असंच सतीजींबाबत घडलं आणि सीतादेवींचा म्हणजे श्री शंकरांच्या आराध्याचा पत्नीचा वेश काही काळाकरता का होईना सतीजींनी धारण केला. आणि आराध्याची पत्नी ही मातेसमान असल्यामुळं आता इथून पुढं सतीजींची या देहाशी पत्नीरूपानी भेट होणं हे नीतिन्यायाचं होणार नाही असा संकल्प करून भगवान महादेवांनी सतीजींचा त्याग त्यांच्या उद्धारासाठीच केला. आणि पुढे देवांनी अखंड तपश्चर्येत समाधीत व्यतीत केली आणि सतीजींना आपल्या पतीचा असा प्रदीर्घ वियोग सहन करावा लागला. यावरून सद्गुरु वचनांवर अविश्वास ठेवून परमार्थ मार्गात शंका घेतल्याने जीवाला किती यातना भोगाव्या लागतात हा बोधच जणू या चरित्र प्रसंगातून साधकांनी निरंतर स्मरणात ठेवायचा आहे.